वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, मग गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, पाखरा आजाद केलं तुला, पाखरा आजाद केलं तुला. तुला काय म्हणायचंय? तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे आज मला इथे गाण्याची संधी मिळाली, माझी कला सादर करण्याची जी संधी मिळाली तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे. म्हणून तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी दोन शब्द या बालक अजान बालक कामलाचे काय म्हणायचंय तुमच्या चरणाशी. तुझं दिला मान पान हा, या देहात प्राण हा, तुझं दिला मान पान हा, या देहात प्राण हा, या लेकरा रसिक राजा साथ दे रणा, या लेकरा रसिक राजा साथ दे रणा, वंदना तुम्हाला माझी वंदना, वंदना तुम्हाला पहिली वंदना. आई सरस्वती आणि
एवढं मोठं नियोजन करणं, आयोजन करणं साधं काम नाही. मला दादांच्या माध्यमातून समजलं की गेले कित्येक वर्ष पवई नगरीमध्ये शक्ती तुरा हा काय आहे काही लोकांना इथे माहित नाही, बरोबर की नाही. आणि शक्ती तुऱ्याचं आयोजन गेले कित्येक वर्ष इथे झालं होतं. पण आज प्रीमियर लीग वाल्यांच्या मेहनतीने, चिकाटीने आम्ही कोकणातले सर्व कलाकार, आमचे छोटे छोटे सगळे कलाकार आहेत, तुम्ही सगळे बघताय, या सगळ्यांच्या मेहनतीने आम्ही तुमच्या समोर उभे आहोत. सांगायचं फक्त एकच की या मेहनतीला वर्षानुवर्ष ध्रुवप्रिय बाप्पाच्या आशीर्वादाने या वर्षी सुद्धा, पुढच्या वर्षी सुद्धा आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षी इथे कार्यक्रम सादर झाला पाहिजे. कळत की नाही? होणारच. काय काळजी करायचं नाही दादा, या वर्षी पण आणि पुढच्या वर्षी पण. मित्रांनो, वेळ काढत नाही, कारण का तुम्हाला माहितीये ही मुंबई नगरी, माया नगरी, बरोबर ना. इथे माणूस पैशापेक्षा वेळेला जास्त किंमत देतो, बरोबर ना. म्हणून सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. माझ्या ओळखीचे, अनोळखीचे जे पण माझे कलाकार असतील, जे पण माझे मित्रमंडळी असतील, या सगळ्यांना मनाचा मुजरा देऊन मी माझ्या टीमची ओळख मित्रांनो तुमच्या समोर करून देतो. मला ढोलकीला साथ आपले तुम्ही सगळे बघताय युट्यूब चॅनलवरती, जे बघताय त्यांना सांगतो हे युट्यूब मात्र हे युट्यूब वाल्यांना काय थारा अजिबात नाही का. यांना झोपच नाही अजिबात. जिथं भेटल तिकडं युट्यूब वाल्यांना सगळ्यांच्या माध्यमातून बघताय. आमचे ढोलकीवाले दादा अपूर्व दादा झाडेकर, आमचा कोकणचा हिरा चॉकलेट आहे शुभम दादा सुतार, त्याचप्रमाणे आमचे पॅक असतात ज्यांनी खरंच या ऋषिकेश कदमला एक म्हणतात ना बोलाचा सल्ला, आभार ज्यांनी दिलं ते आमचे रुपेश दादा, ते आज मला काय साथ करतात. त्याचप्रमाणे भावासारखं ज्यांनी प्रेम दिलं ते आमचे वेंजो मास्तर संदेश दादा गाणेकर आज मला वेंजोला साथ देत आहेत. या वर्षाचा नवीन धुरा सगळ्यांसमोर आज मांडणार मी घडवलेलं शाहीर आहे. आणि या वर्षी सुद्धा याच्यावरती येणारा प्रत्येक वर्ष आमच्यासोबत असणारे या वर्षी नवीन झुकलेला हिरा राजदादा आज मला ती वर्षाची साथ. त्या मित्रांनो सगळ्यांची नावं घेणार नाही, कारण का आपल्याकडे तेवढा वेळ नाही, नाहीतर करायला भूमिका पण तेवढा टाईम मिळाला पाहिजे, बरोबर की नाही. आमचे मित्रबंधू आमचे दादा डोकले आज मला कोरोनाचा साथ करतायत. मित्रांनो, कष्टाने 2 वेळेस अन्न एकाच वेळी खाऊन ज्यांनी ऍडव्होकेट पुण्यासारख्या शहरामध्ये ऍडव्होकेट पदवी मिळाली आमचे संदीप दादा मोरे आज आमच्या कार्यक्रमात होते. सांगण्याचं सध्या आपला सध्याचा आवडत म्हणून त्यांचा आज आदराने नाव घेतोय. त्याचप्रमाणे आमचे राजेश निकम यांचे शिष्य वेदांत दादा आज मला कोरोनाचा साथ करतायत. त्याचप्रमाणे आमचे अशोक दादा साळुंके, या सगळ्यांच्या साथीने आणि तुमच्या प्रेमाने मित्रांनो राहून गेलं माझं खूप वर्ष. दादा तुमच्याकडे माझं लक्ष आहे, नक्कीच आहे. माझी खरंच खूप इच्छा होती गेल्या वर्षी
सतीश मोरे आणि पप्या जोशीचा आंबोलीमध्ये कार्यक्रम झाला. माझा खरंच मला इच्छा होती की राजू दादा पडव्यांच्या साऊंड वरती माझा एक तरी कार्यक्रम व्हावा आणि आज मात्र ती संधी मला मिळाली. दादाच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर प्रस्तुत होतोय. म्हणायचे काय, तुमच्या प्रेमाने तुमच्या मायेने माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतोय. पण त्या अगोदर आमचे प्रतिस्पर्धी बरोबर ना, ज्यांना मानाने सुपारी देऊन बोलावले, गोड गाण्याचा आवाज मनोरंजनाचा बादशाह म्हणतात आमचे मित्रबंधू विकास दादा लांबोरे आज माझे प्रतिस्पर्धी आहेत. तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुलगा भुवांनी वेळ न घालता भुवांकडे 5 मार्क नाही, कारण शक्ती दुराच्या परीक्षेमध्ये भुवा कधीच पास झाले बरोबर की नाही. त्यामुळे भुवाकडे मी 5 मागत नाही. भुवानी त्यांचा प्रश्न जो काही असेल तो माझा तुमचा प्रश्न लगेच माझ्या बारीमध्ये घेऊन यायचा. तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा माझ्या पहिल्या प्रतिक्रियेला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे मित्रबंधू गणपत दादा आज आम्हाला खरंच मित्रांसाठी साथ देत आहेत, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. दादा नक्कीच भेटू. तुम्ही सुद्धा दुसऱ्या फेरीत या. आम्ही फेरीत जातो, तुम्ही काय म्हणतात त्याला या. आता बोलत नाही, चला असू द्या, चला बोलून मनोरंजन करणार. तुमचा लावलेला पैसा मी पैसा वसूल करून देणार. माझे आदराने सांगण्यात येतोय की माझे गुरुवर्य आदरणीय सचिनजी कदम यांचं आगमन झालं आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्रबंधू अमोलदादा दैत्य यांचं सुद्धा पुणेवाले शाहीर अमोलदादा दैत्य यांचं सुद्धा आज आता आगमन झालं आहे. आमचे मित्रबंधू भावासारखं प्रेम करणार आमचे सोयकर दादा आमच्या कार्यक्रमात उपस्थित झाले. दादा मी वेळ घेत नाही, तुमचं नाही का भुवांचा मानपान मंडळाने जो करायचं तो केलेला आहे बरोबर की नाही. विलास दादा बरोबर ना. भुवांचा मानपान मंडळातर्फे जो झालाय तो झालाय. आता भुवांचा मानपान माझ्यापासून पूर्ण करा. मी भुवांचा मानपान करणार. म्हणून तुमच्या प्रेमाने पुन्हा एकदा माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय. काय म्हणायचं लक्ष असू द्या. तुमच्यासाठी आवडलं, अंतःकरणापासून भाष्य लिहिलंय. आवडलं माझ्या शब्दावरती प्रत्येकाने लक्ष असू द्या. आवडलं तर तुमच्या टाळ्यांचा मला प्रतिसाद पाहिजे. बस काय म्हणायचं लक्ष असू द्या. नाखून कटा था, काय म्हणायचंय. नाखून कटा था सिर फटा था. नाखून कटा था सिर फटा था फिर भी वो लड़ा था. नाखून कटा था सिर फटा था फिर भी वो लड़ा था. कैसे डालेंगी बुरी नजरों मुगल की औलाद, क्योंकि टक्कर में उनका बाप खड़ा था. आपला ठोका असंच आहे, आपला ठोका असं. आपल्याला वेळ कमी म्हणून ऐका. किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था. बरोबर की नहीं. किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था. मगर मेरी जिजा माता ही ऐसी थी कि जिसके पेट में बाप कभी बाप पैदा हुआ था.
मुलांच्या बॉम्ब टाकणार, त्यात काही काळजी करायचं नाही. पण म्हणून आपल्याकडे वेळ कमी आहे, म्हणून तुमच्या आशीर्वादाने माझ्या स्तवनाला सुरुवात करतोय. लक्ष सुरू. या माझ्या दलित बांधवांनो, रंजल्यानो आणि गांजल्यानो, देई तुम्हाला करुणगी फुले, काळा राम मंदिर सबलाचे तळे, काळा राम मंदिर सबलाचे तळे. म्हणून मला काय म्हणायचं आहे, मी बालक भोले करू अजान, मी बालक भोले करू अजान, कला हेच माझ्या देहात प्राण, माय बापा तुमच्यामुळे मिळाला हा मान, हो माय बापा तुमच्यामुळे मिळाला हा मान, सेवा तुमची मज द्यावे वरदान, घडो सेवा तुमची मज द्यावे वरदान. Senhor.
बोल श्री गणपती
गणपती गजानन कालदेवी बोल शक्ती अखंड सदालाल घराण्याचा गुरुवर्य सचिन कविराज ऋषिकेश घरी केदारोड्य कलापथक शोधवाल्यांचा विजय आता जी व्यक्ती मला पारितोषिक देऊन गेली त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जात्या. का सांगतो नंतर मी तुम्हाला का सांगतो. समस्त ही कोकणी माणूस माझी सैनिक सिंधुदुर्ग कणकवली बुद्रुक श्री वामन वासुदेव कायशेटे का टाळ्या वाजवा सांगितल्या. या माणसाला राष्ट्रवीर सन्मानाने पारितोषिक केलेलं आहे. यांच्या माध्यमातून 501 रुपयाचे पारितोषिक बहुमूल्य पारितोषिक आम्हाला मिळालं आहे. त्यांचं लाख धन्यवाद. काय म्हणायचं मित्रांनो स्तवन ऐकलात बरोबर केलं. हा सौरभ पेंडुरकर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. दादांचं लाख धन्यवाद. मी या शहरामध्ये कोकणी शहरामध्ये नवीन आहे बरोबर ना. माझं आणि बुवांचं पहिलेच कार्यक्रम आहे. शक्ती तुला म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. टप्प्याटप्प्याने जसा कार्यक्रम पुढे जाईल तसा तुम्हाला आवडतो ना माझा कार्यक्रम नक्की हा. मी आताच बोलत बसायचो नाही तुम्ही बसला असंच. आई पद्मावती भजन मंडळ IIT कॅम्पस यांच्या मार्फत 501 रुपयाचं पारितोषिक आहे. दादांचा धन्यवाद. काय म्हणायचं शक्ती तुला म्हणजे काय मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. शक्ती म्हणजे आजची सत्ता. शक्ती म्हणजे मी यांच्यातला माणूस आहे. आजसाठी 2 तासासाठी मी या बसलेल्या माणसांपैकी महिला वर्गांपैकी मी आज जी शक्ती म्हणून म्हणतात ती आज माझी बाजू. स्त्रीची बाजू म्हणजे शक्तीची. तुरेवाले बरोबर ना. तुरेवाले म्हणजे ही मंडळी तुमच्या
तुझ्या विरुद्ध यांची भांडण आहे, बरोबर ना? आम्ही पण काय कमी पडणार ना? आपण पण काय कमी पडायचं नाही, बरोबर? टप्प्याटप्प्याने आजचा कार्यक्रम मी करणार आणि तुम्हाला मुळात शक्ती तुला काय आहे ते पण समजावून सांगणार. मित्रांनो, स्तवन म्हणतात शक्ती तुला. याला आपल्या देवाची जागेवर असू द्या, ज्याने घडवला त्याचं नामस्मरण करून आपण स्तवन करतो, बरोबर की नाही? आणि या सृष्टीचा विधाता गणपती बाप्पा याचं नाव घेतल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य होतं का दादा? होतं का? नाही होत. म्हणून कोणताही कार्यक्रम असू द्या, गणपती बाप्पाचं नामस्मरण केलं जातं. ते माझ्या गाण्यामध्ये मांडतोय. काय म्हणतोय? लक्ष असू द्या. रंगनी 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 नाचाया
उडी मारतोय म्हणून रीती सिद्धी माझी मी मोठी केली. तुम्ही तुमच्या पुरुषत्व होतं करायचंय. काय म्हणायचंय? छोट्या छोट्या कलाकारांना घेऊन कोकणाची संस्कृती दादा तुमच्या आशीर्वादाने जपण्याचे काम आम्ही करतो. गजानन पवार यांच्याकडून आमच्या छोट्याला छोटा पॅकेट बडा धमाका आहे. दुसऱ्या गावात बघा येतोय ट्रेलर आहे, येतोय झाकी आहे, पिक्चरावी बाकी हे दादा मंदिराला शेवटपर्यंत तुम्ही थांबायचं. वेळ काढत बसत नाही काय गोवा येते आणखी 2 तास झालं तुम्हाला बसलाय ट्रेलर नाही का. त्याचप्रमाणे परशुराम खानेकर गणपतीपुळे रत्नागिरी यांच्याकडून किती 501 रुपयाचं पारितोषिक आहे. यांचं सुद्धा मनापासून आभार. तुमच्या प्रेमाने तुमच्या आशीर्वादाने मी माझी वेळी वाकडी का होईना स्तवन आणि बन तुमच्या चरणाशी अर्पण केलं आहे. मित्रांनो सगळे म्हणतात ही खरी शक्ती तुम्हाला मजा. कुठे गेले आमचे संदीप बुवा, आमचे संदीप बुवा कुठे? खरी मजा म्हणतात गवळणी बसणं असते, बरोबर ना? बरोबर ना? हा गवळणी बसणं असते. पण मी म्हणतो बरोबर ना, पण मी म्हणतो खरी मजा जेव्हा वाद्य रणांगणात येतो तेव्हा खरी रंगत येते, बरोबर की नाही? म्हणून एकदा जोरदार टाळ्या माझ्या वाद्यकरांसाठी सुद्धा पडतो. त्यांच्या जीवनातील आज ऋषीबुवा आणि माझ्या गुरुवर्यांच्या आशीर्वाद यांच्यामुळे ऋषीबुवा तुमच्या समोर उभा आहे. म्हणून मित्रांनो वेळ काढत बसत नाही. नंतर मी घेणार गोव्याला पण घेणार नाही का, आणि तुमचा पैसा पण वसूल करणार. त्यात काय वाद नाही करत कधी काय अजून वाद नाही. हा म्हणून सवय झालाय, बंद झालाय. गवळणी सुरुवात करण्यापूर्वी बुवांना बुद्धीने उंची म्हणत नाही. उंची माझी त्यांची उंची शेव बरोबर 5 फूट आहे, बरोबर. पण वयाने विचाराने माझ्यापेक्षा बुद्धीने बुवा तल्लक आहे, माझ्यापेक्षा उंच आहे. बुवांचा मान राखून करणार कार्यक्रम. पण काय माझ्या जमलेल्या माय मावल्यांचा कार्यक्रम, माय मावल्यांचा आदर करून कार्यक्रम करणार. तुमच्या प्रेमाने ज्या
शेर. लक्षात घ्या, चहा जोपर्यंत गरम आहे, काय म्हणायचं बघा, चहा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत पिऊन घ्या. काय म्हणते, चहा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत पिऊन घ्या. घायाळ केलेली शेती कामाला एक ना एक दिवस नक्की झडप घालेल. हा वाक्य आज माझं लिहून घ्या. म्हणून काय म्हणायचं मित्रांनो, बरोबर इकडे लक्ष असू द्या. घ्या चला. कदर तुला माझ्या प्रेमाची थोडी आहे. माझ्या शब्दावरती लक्ष असू द्या. हा डोळ्याला पाठ आहे, माझा शब्दावरती लक्ष असू द्या. म्हणून काय म्हणायचंय, कदर तुला माझ्या प्रेमाची थोडी आहे. पण या जगाला मुकुंदा आपल्या नात्याची गोडी आहे. अरे पाहिल्या तुझ्या मी लीला त्यांची लाडी आहे. जरी मी असले त्या देयाची राधा, पण मला तुझ्यासाठी मी देया. प्रेमाची भाषा वा तुम्हाला सुद्धा देतोय. काय म्हणायचंय, प्रेम घ्या माझ्याकडून. आज तुम्हाला मनापासून प्रेम देतो. म्हणून तुमच्यासाठी प्रेमाने माझ्या अंतकरणात तुम्ही गौरव मांडले. शब्द आवडले तर तुला तुम्ही पण सांगायचं आहे. आणि तुम्हाला जर शब्द माझ्या गौरवाचे आवडले, राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचं जे काही आहे, बरं माहिती आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, राधा कृष्णाचं प्रेम. आताचं प्रेम म्हणजे प्रेम असू द्या. राधा कृष्णाचं प्रेम मी तुमच्या समोर मांडतोय. काय म्हणतोय, लक्ष असू द्या. मी राधेची बाजू मांडणार, कान्हा बुवा कृष्णाची म्हणजे कानाची बाजू मांडणार. हेच फक्त शक्ती मुलाचा भेद आहे. म्हणून
मोहन मुरारी वाट पाहते तुझी त्या यमुनेतिरी आसया मनाला माझ्या मोहन मुरारी वाट पाहते तुझी त्या यमुनेतिरी अरे कधी शिरे गिरधारी सख्या सावऱ्या तू श्रीहरी
प्रेमाची भाषा प्रेमाने देते तुम्हाला प्रेमाने घ्या $12 गाणे कणकवली यांच्याकडून 500 रुपये
कृपेचं पारितोषिक त्याचप्रमाणे तुझी जी बरोबरी आहे शेवटी 200 असू द्या 2 लाखाप्रमाणे येत आपल्याला सत्यम बँकवेट यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या मंडळासाठी या नाचणाऱ्या मुलांसाठी कारण आमच्या आधारस्तंभांकडून बरोबर की नाही 501 रुपयाचं पारितोषिक आहे ते तुमच्या हातात घ्या आणि बाजी सैनिक मला माहितीये ओके तुमचं मानपान आणि ऑलरेडी झालंय आणि गावांच्या माध्यमातून 501 रुपयाचं कलाकाराची जात असलेले बाबा यांचं जोरात टाळ्या होऊन जाते संदेश सिद्धेश सावंत रवीरा ज्योतिकर चिपळूण यांच्याकडून आमच्या छोटेला 201 रुपयाचं पारितोषिक आहे मित्रांनो वेळ काढून लगेच घेतो अजून माझ्याकडे आहे अजून मला म्हणायचं आहे या मंडळाने माझ्यासाठी जे कष्ट घेतले मला इथपर्यंत आणण्यासाठी जे कष्ट घेतले म्हणून 2 शब्द विनंती आपल्या मंडळासाठी नक्कीच जगाली बघा या रामचंद्राला हमारे कमल्या झाली प्रेमाचं लाकूड तोडली याची बायको गेली सोडली आहे आज एक तुमच्या आशीर्वादाने